लक्ष दिव्यांनी उजळून जाओ दाही दिशा, उत्सव नात्यांचा मणी असावा गोडवा हर्षाचा। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, भरभराटीची आणि ऐश्वर्य प्राप्तीची जाओ। दिवाळी म्हटलं की सगळीकडे उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते। दिवाळीची सुरुवात ही वसुबारस पासून होते। दुसऱ्या दिवशी आपण धनत्रयोदशी साजरी करतो, त्यानंतर नरक चतुर्दशी आणि पहाटे अभ्यंगस्नान आणि अमावस्ये दिवशी लक्ष्मीपूजन, जे की दिवाळीची मुख्य पूजा म्हणजेच लक्ष्मीपूजन। त्यानंतर बलिप्रतिपदा पाडवा आणि नंतर भाऊबीजेने या दिवाळीची सांगता होते। दिवाळीची मुख्य पूजा म्हणजेच लक्ष्मीपूजन असते। माता लक्ष्मीची पूजा करून तिच्याकडे आपण सुख, शांती, समाधान, ऐश्वर्यासाठी प्रार्थना करायची असते। लक्ष्मीपूजना दिवशी आपण विधिवत पूजा केल्याने आपल्याला अखंड वर्षभर लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद मिळतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लक्ष्मीपूजन कसे करावे, त्याची मांडणी कशी करावी, शुभ मुहूर्त काय आहे, मंत्र कोणता म्हणावा, पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टी घ्याव्यात, याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। अश्विन महिन्याच्या अमावस्ये दिवशी सायंकाळी आपण लक्ष्मीपूजन करायचे असते। लक्ष्मीपूजना दिवशी नित्याची देवपूजा सकाळी झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी घर स्वच्छ करून दारामध्ये रांगोळी काढावी, पणत्या लावाव्यात, आकाशदिवा लावावा, मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्याची सुद्धा पूजा करावी। तसेच उंबरठ्यावरती हळदी लेपन करून लक्ष्मीची पावले काढावीत, त्याची सुद्धा पूजा करावी। दरवाजाला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे। दारामध्ये, अंगणामध्ये पणत्या लावाव्यात। लक्ष्मीपूजनाची सुरुवात करण्या अगोदर आपण तुळशी मातेची पूजा करावी, तिला हळदी कुंकू अक्षता वाहाव्यात, तसेच लक्ष्मीची पावले काढावीत, तुळशी मातेजवळ पणती लावावी आणि नंतरच आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करावी। लक्ष्मीपूजनासाठीचा शुभ मुहूर्त आहे रविवार 12 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:59 ते रात्री 8:33 या शुभ मुहूर्ताच्या काळामध्येच आपण लक्ष्मीपूजन करावे, म्हणजे आपल्याला शुभ फल मिळते। तर आता आपण लक्ष्मीपूजनाची मांडणी आणि पूजा कशी करावी ते पाहूया। जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी। तिथे चौरंगावर लाल वस्त्रे अंथरावे। लक्ष्मी मातेला लाल रंग हा प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो लाल रंगाचेच वस्त्र घ्यावे आणि ते नवीन असावे। इथे मी लक्ष्मी मातेची मूर्ती घेतली आहे आणि लक्ष्मी माता, कुबेर आणि श्री गणेशाचा असा माझ्याकडे फोटो आहे, तो सुद्धा घेतला आहे। सर्वात अगोदर आपण दिव्याची पूजा करायची आहे आणि तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। हळदी कुंकू, थोड्याशा अक्षता वाहायच्या आहेत, फूल वाहायचे आहे। तसेच लक्ष्मीपूजना दिवशी समई सुद्धा आपल्याला नक्की लावायच्या आहेत। आता आपण मंगल कलशाची स्थापना करणार आहोत। त्यासाठी इथे मी थोडेसे तांदूळ घेतले आहेत आणि ते एकसारखे पसरवून घ्यायचे आहेत। तुम्ही त्याचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक सुद्धा काढू शकता। त्याच्यावर आता मी इथे एक तांब्या भरून ठेवला आहे। कलशावर ओल्या कुंकवाने असे स्वस्तिक काढायचे आहे। 5 नाम सुद्धा ओढायचे आहेत आणि कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, सुपारी, एक नाणे घालायचे आहे, एक फूल घालायचे आहे आणि विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे। 5 किंवा 7 विड्याची पाने ठेवू शकता। आता या मंगल कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। हळदी कुंकू, अक्षता वाहून फूल वाहायचे आहे। एखादा दागिना सुद्धा तुम्ही या कलशाला घालू शकता। आता 2 विड्यांच्या पानांची एक जोड असे 4 ठिकाणी आपण मांडून घ्यायचे आहेत। लक्ष्मीपूजना दिवशी श्री गणेश, लक्ष्मी माता, कुबेर देवतेची पूजा करायची असते। इथे माझ्याकडे गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, ती मी घेतली आहे। सर्वात आधी आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालूया। अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर आपण पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालत असताना आपल्याला श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल
तर तुम्ही सुपारीची सुद्धा गणपती म्हणून पूजा करू शकता. अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्यायची आहे आणि विड्याच्या पानांवरती थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे. आता याच पद्धतीने लक्ष्मी मातेला सुद्धा आपण अभिषेक घालणार आहोत. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये घ्यावे. लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण या लक्ष्मी पूजनामध्ये आवर्जून घ्याव्यात. जसे की श्रीयंत्र असेल, कमळगट्ट्याची माळ, गोमती चक्र, कवड्या, शंख, ह्या सर्व गोष्टी आपण पूजेसाठी नक्की घ्याव्यात. अभिषेक घालत असताना आपल्याला श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि विड्यांच्या पानावर थोड्याशा अक्षता ठेवून गणपती बाप्पांशेजारी ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. आता कुबेर देवतेची म्हणून एक सुपारी घ्यायची आहे. तिला सुद्धा अभिषेक घालायचा आहे. तुमच्याकडे जर कुबेराची मूर्ती असेल तर ती तुम्ही घ्या किंवा कुबेर यंत्र असेल तर ते सुद्धा या पूजेमध्ये नक्की ठेवा. अभिषेक घालत असताना आपल्याला श्री कुबेराय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आता लक्ष्मी मातेशेजारी आपण विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता ठेवून ही सुपारी ठेवायची आहे. सर्व देवांची म्हणून अजून एक सुपारी मी घेतली आहे. त्याला सुद्धा आपण अभिषेक घालून कुबेर देवतेच्या शेजारी मांडायची आहे. तर आता इथे मी थोडेसे अत्तर घेतले आहे आणि ते आपण सर्व देवांना थोडे थोडे लावायचे आहे. सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करूया. हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत. गणपती बाप्पांच्या आवडीचे जास्वंदीचे फूल असेल तर ते वाहावे किंवा कोणतेही लाल फूल वाहायचे आहे. इथे मी कापसाची वस्त्रमाळ घातली आहे आणि फूलसुद्धा वाहिले आहे. आता लक्ष्मी मातेची आणि कुबेर देवता सर्व देवांची जी सुपारी आहे त्यांची सुद्धा आपण पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षता आणि फुले वाहून घ्यायची आहेत. लक्ष्मी मातेला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे. लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी आपण ते नक्की वाहावे. असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते, तिचा मान ठेवला जातो, त्या घरामध्ये लक्ष्मी सदैव वास करते. कुबेर देवता म्हणजे धनाचा स्वामी, त्याची सुद्धा आपल्याला आवर्जून या दिवशी पूजा करायची असते. इथे मी लक्ष्मी मातेची अशी मूर्ती ठेवली आहे, त्याची सुद्धा आपण आता पूजा करायची आहे. ही मूर्ती घेताना आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. खंडित झालेली किंवा खराब झालेली मूर्ती घेऊ नये. लक्ष्मीची मूर्ती ही प्रसन्न असावी आणि हातामध्ये कलश असलेलीच मूर्ती बघून घ्यावी. लक्ष्मी मातेला मी हार आणि चुनरी सुद्धा घातली आहे. गुलाबाचे एक फूल वाहायचे आहे. इथे मी पूजेसाठी गजलक्ष्मी सुद्धा घेतले आहेत, तर त्यांची सुद्धा पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये रोज पूजेसाठी सुद्धा गजलक्ष्मी नक्की असावी. आता आपण शंखाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मी मातेला शंख सुद्धा खूप प्रिय आहे, त्यामुळे पूजेमध्ये नक्की ठेवावा. इथे मी लक्ष्मी माता, कुबेर देवता आणि गणपती असा एकत्रित असलेला फोटो घेतला आहे. यामध्ये लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र आणि श्री गणेश यंत्र सुद्धा आहे. त्याची सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. आता या फोटोला मी गजवस्त्र आणि हार सुद्धा घातला आहे. इथे मी विड्याच्या पानावर हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरे आणि बदाम असे ठेवले आहे. आता आपण धनधान्याची पूजा करायची आहे. त्यासाठी इथे मी 5 बोळक्यांमध्ये 5 प्रकारचे धान्य घेतले आहेत. काही ठिकाणी 7 सुद्धा घेतले जातात. असे हे धान्यांचे कलश तुम्ही 5, 7 किंवा 9 अशा प्रमाणात घेऊ शकता. यामध्ये तुम्ही धने, लाह्या, बत्ताशे, नाणी असे सुद्धा भरून त्यांची सुद्धा पूजा करू शकता. आता याला सुद्धा आपण हळदी कुंकू वाहायचे आहे. थोड्याशा अक्षता वाहायच्या आहेत. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य, समाधान, सुखशांती, संपत्ती आणि संतती होय. त्यामुळे आपल्याला या सर्वांची पूजा करायची असते. इथे मी काही नोटा, नाणी आणि सोन्या चांदीचे दागिने घेतले आहेत.
तुमच्याकडे जे सोन्याचे चांदीचे दागिने असतील ते सर्व या पूजेमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यांची सुद्धा पूजा करायची आहे। लक्ष्मीचे चांदीचे कॉईन असतील तर ते सुद्धा या पूजेमध्ये घ्यायचे आहे। आता लक्ष्मी पूजनामध्ये अत्यंत महत्त्वाची असणारी वस्तू म्हणजे झाडू किंवा केरसुणी, तिची सुद्धा आपण लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करायची असते। लक्ष्मी पूजनासाठी नवीन झाडू आणून त्याची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे। वही पूजनाला सुद्धा खूप महत्त्व आहे, त्यामुळे आपण या दिवशी वहीवर असे शुभ लाभ आणि स्वस्तिक काढून त्याची सुद्धा पूजा करावी। व्यापारी लोक दिवाळीच्या दिवशी हिशोबांच्या वह्यांचे पूजन करतात। फटाके सुद्धा आपल्याला या पूजेमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यांची सुद्धा पूजा करायची आहे। अशा प्रकारे सर्व मांडणी आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। इथे मी लक्ष्मी मातेला प्रिय असणारा लाह्या बत्तासांचा नैवेद्य दाखवत आहे। या दिवशी पुरणपोळीचा किंवा खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा। बरेच जण या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतात। तसेच दिवाळीच्या फराळाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे। इथे मी थोडी मिठाई घेतली आहे, त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला आहे। 5 प्रकारची फळे आणि केळी सुद्धा या पूजेमध्ये ठेवायची आहे। पूजा झाल्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे, तसेच अगरबत्तीने ओवाळायचे आहे। त्यानंतर आपण गणपतीची लक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे। मार्गशीर्ष गुरुवारच्या कहाणी पुस्तकामध्ये महालक्ष्मी देवीची आरती दिली आहे, ती आरती आपण नक्की म्हणावी। पूजा झाल्यानंतर महालक्ष्मी देवीचा मंत्र म्हणावा, तो पुढील प्रमाणे आहे। पूजेपुढे आपण पणत्या लावाव्यात, रांगोळी काढावी। घरातील सर्व सदस्यांनी लक्ष्मी मातेसमोर बसून पूजा करावी, प्रार्थना करावी। लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची कुबेर देवतेची सेवा करायची आहे। लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे, तो पुढील प्रमाणे आहे। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः। किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र सुद्धा म्हणू शकता। तसेच श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक यांचे पठण करायचे आहे। तुमची जी कुलदेवी असेल तिचा नामजप करायचा आहे। पूजेमध्ये काही चूक झाल्यास माफ कर अशी क्षमायाचना करावी। लक्ष्मी पूजनाची ही पूजा आपल्याला रात्रभर अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तिची उत्तर पूजा करायची आहे। कमीत कमी 12 वाजेपर्यंत तरी आपण सर्वांनी जागरण करावे आणि लक्ष्मी मातेची सेवा करावी। दिवा हा प्रज्वलित राहावा। लक्ष्मी पूजन हे अशा पद्धतीने विधिवत आणि सोप्या पद्धतीने अगदी मनोभावे करावे। तर आजचा हा लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रेसिपीज आणि बरंच काही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह। धन्यवाद।